इथं एक सांगेन, की आता जे अ, अ, म्हणजे आध्यात्मिक मंडळी असतील सोबत तर खूप छानच आहे आणि परंतु जेव्हा आपण बसने जातो त्यावेळेला ना वेगवेगळ्या परिस्थितीतली आणि वेगवेगळ्या जीवन पद्धती असलेले मंडळी असतात. तर बसने परिक्रमा करतो ना, तर तेव्हा आपण सगळ्यांमध्ये असायचं. पण आपल्या अंतरी पण आता हा जो ग्रुप होता, तो खूप छान होता. परंतु वेगवेगळ्या टप्प्यातले मला ह्यातनं एक शिकायला मिळालं, की अ, अ, आपण आधी अभ्यास करावा. परिक्रमेला जायच्या अगोदर थोडासा YouTubeच्या बऱ्याच व्हिडिओज ऐकावे, आपलं थोडं नामसाधन करावं. थोडं आपण आंतरिक आपण पूर्णतः आपले भाव मैयाच्या प्रती केवळ ती एक वाहणारी नदी नाही आहे, तर ते साक्षात शिवाची ऊर्जा वाहते आहे. ह्या दृष्टीने आपण आपली दृष्टी स्वच्छ करायला पाहिजे. तर हे आपण करावं, हे आपण जितकं भक्कम करू तर कसं होतं तर आपल्याला बसने जाऊ किंवा आपण घरातही असू तरी मैया आपल्याला अनुभूती देणार आहे. हे अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि ती देतेच देते आणि देणारच. कारण ती मैया आहे, आई आहे ती, जगतजननी आहे ती. तर ती पूर्णतः ऊर्जा आहे पूर्णतः. त्यामुळे आणि ती अमर अविनाशी आहे. प्रकृती आहे ती. तर त्याच्यामुळे ती देणारच. परंतु इथं जेव्हा आपण बसने जाऊ त्यावेळेला कधी-कधी असं होतं, की वेगवेगळ्या वयाचे असतात, वेगवेगळ्या जीवनाच्या टप्प्यांमधून आलेली मंडळी असतात. थोडे साधक असतात किंवा इतके नसतात, परंतु कर्म छान असतात. म्हणूनच मैयाने निवडलेलं आहे, की तिच्यापर्यंत येण्यासाठी. असंच कोण जाऊ नाही शकत तिच्या इथे. तर त्यामुळे त्यांची योग्यता सगळ्यांचीच असते. म्हणूनच तिने तिथे हे केलेलं असतं. परंतु त्यामध्ये पण प्रकार आहेत. कधी-कधी माणसं खूप भोळी भाबडी असतात. तिथे पण गेले तरी संसाराचाच विचार बोलणं ते चालू असतं. परंतु कर्माने चांगली असतात. तर त्यामुळे त्यांना साधन माहीत नसतं, ध्यान माहीत नसतं. ध्यान म्हणण्यापेक्षा एक शांत राहणं माहीत नसतं, असंही असतं. परंतु ती खूप चांगली असतात आतून. तर अशा वेळेला तिथे थोडं बोलणं पण होतं माणसांचं. बसने जाऊ किंवा पायी जाणाऱ्यांचं पण असं असतं. पायी जाणारे पण गप्पा मारत जातात किंवा काय-काय करत जातात किंवा हे सगळीकडे आपल्याला बघायला मिळेल. पण आपण त्याच्यात असावं, पण आपण हे पाहावं, की मैयाने ह्या मंडळींसोबतच मला अ, यायचं आहे. माझ्यासाठी हे सहप्रवासी तिने योजलेले आहेत. तिची योजना चूक नाही होऊ शकत. माझ्यासाठी तिने योजलेत. त्यामुळे भले कोण बोलत असू, संसाराच्या गप्पा करत असू, कुठल्या रेसिपीच्या गप्पा करत असू, कुठल्या सासू-सुनांच्या करत असू किंवा मुलांच्या करत असू किंवा कुठल्या भूतकाळाच्या करत असू. करेनात का? काही हरकत नाही. कारण परंतु ती व्यक्ती तिथपर्यंत आली आहे, करते याचा अर्थ ती मैयाच्या दृष्टिक्षेपात आलेली आहे. तितके तिची तयारी झालेली आहे. पण तिलाच माहीत नाही, की तिची तयारी काय झालेली आहे आणि पुढे काय करायला पाहिजे. तर ती मैया आहे, ती करून घेईल त्यांची पुढे पण तयारी. पण एक सांगते, की बसने जात असताना आपण आपली तयारी चांगली करायची. इतरांची थोडी कमी जास्त असेल तरी हरकत नाही. डोक्यात हाच विचार ठेवला पाहिजे, की त्या व्यक्तीला निवडलंय तिने. तिने निवडल्याशिवाय पोहोचूच शकत नाही. तिने निवडलंय याच्या अर्थी काहीतरी त्यांच्यामध्ये काहीतरी नाही, खूप चांगल्या गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण त्या मैयाला दिसलेल्या आहेत. तर हा भाव आपण ठेवला ना, तर आपल्याला हलकं होईल. आता मी ह्या दिवसांमध्ये 17 दिवसात खूप हसले. लहान असताना जसं हसायचे, की अनकंट्रोलेबल मला लहान असताना अ, जीवनात ओरडा कशाचा मिळाला असेल, लहान मुलांना ओरडा कशाचा मिळतात, अभ्यास कर हे ते. मला कमी असा ओरडा असायचा नेहमी. म्हणजे एकदा हसणं सुरू केलं, की ते थांबूच शकायचं नाही. म्हणजे अगदी 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 मला कपडे बदलायला लागतील प्रत्येक वेळेला, इतकं मला हसू असायचं. तेवढं मी हसले ह्या ह्याच्यात. त्यामुळे म्हणजे अ, अ, ते लुटून घेतलं. ठीक आहे, आता आपल्याला मैयाने हा संग दिलाय ना, तर आता मला एकांताची सवय आहे आणि मग एकांतात गेली मी आत घुसली, की मग मला संग पण हे वाटतो. पण आता मैयाने मला हे सगळ्यांमध्ये ठेवले तर लुटून घेतलं हसण्याचं, सगळं लुटून घेतलं. इतकं की माझा घसा बसला आणि सगळंच हे. मला सांगायचं हे आहे की तिने आपली योजना केली आपल्यासोबत कोण असावं. आपली हॅलो, हां. मी आहे ना वरती जाते. तर हा दृष्टिकोन ठेवला ना आपण, तर आपण त्या वर्तमानात जगतो
आणि मग आपल्याला असं म्हणजे काय म्हणता येईल की त्यातही आपण तिची अनुभूती घेऊ शकतो. अ, कारण मला पण असं जे ना, मी म्हटलं काय हे चिवचिवाट चालू आहे सगळ्यांचा. म्हणजे मी फार एकांतप्रिय व्यक्ती आहे आणि सगळ्या माणसांमध्ये पण आवडतं. पण माझी धारणा ही होती ना, की हां बाबा आता आपण शांतीत असं हे करायचं. पण इथे सगळा कोण कोण रेसिपी करतंय, तर कोण अजून मुलांची चर्चा करतंय, तर कोण सासूसुनांची करतंय, तर कोण अजून काय असं सगळं होतं. म्हटलं ठीक आहे हरकत नाही. प्रत्येकाचं हे मोकळं होतं. पण सगळेजण खूप छान होते. सगळेजण म्हणजे खूप छान आणि एक पुण्याचे एक होते ते पण 75 वर्ष वयाचे. ते दोघं जण कलावती आईंचे साधक होते आणि इस्कॉनशी पण जोडलेले होते. त्यांचं खूप छान साधन ते करायचे दोघंही. त्या दोघांनी खूप छान नामस्मरण बसमध्ये पण केलं. पण बाकीचे सगळेजण असे होते. पण मला नंतर लक्षात आलं, की ही मैयाने योजलेली टीम आहे आणि तिने जोडलंय. तिने कुठल्या ट्रॅव्हल्समधनं जायचं हे तिने निवडलंय. आता आपणच आहोत म्हणून व्यक्त करते. अक्षरशः मी ही तिसरी ट्रॅव्हल की ज्यांच्यासोबत जाण्याचा योग आला. नोव्हेंबरमध्ये जेव्हा विचार केला, की आता जायचं आहे आणि आई-बाबांनाच पाठवायचं होतं, पण ते माझ्या मागे लागले म्हणून मी त्यांच्यासोबत केली. बरं मला जायचं आहे तर आता मला सगळं महिला म्हटल्यानंतर महिन्याचा जो धर्म आहे त्याचा गणित करत बसलो. मी आणि वर्षा आम्ही नोव्हेंबरमध्ये मला इतकं टेन्शन झालं. म्हटलं हे 18 दिवस आता ह्याच्यात महिन्याचे 18 दिवस म्हणजे आता हे सुरुवातीलाच महिला धर्म येणार की मध्ये येणार की शेवटी आम्ही दोघींनी गणित केलं की आता नोव्हेंबरमध्ये ह्या तारखेला, मग डिसेंबरमध्ये, मग जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये असं आम्ही गणित काढलं. तर असं वाटत होतं की प्रवासात काही नको व्हायला, कारण मी काही या गोष्टी मानत नाहीत, परंतु ही पूर्ण प्रत्येक तटी शिव मंदिर आहे आणि मैया स्नान करायचं आहे. तर इतरांना आपल्यामुळे काही त्यांना काही व्यत्यय येऊ नये ह्याच्यासाठी माझं सगळं चालू होतं. आणि मग आम्ही एक ट्रॅव्हल्स ठरवली होती डोंबिवलीची. मग तिचं माझ्या तारखांच्या ह्याच्यात तिचं गणित बसलं नाही म्हणून ती कॅन्सल केली. नंतर दोस्ती टूर्सचं केलं आणि नंतर ते म्हटलं ठीक आहे करू त्याच्यात आणि नंतर असं आलं दोस्ती टूर्सच्या ह्याच्यात की त्यांची यात्रा पोस्टपोन झाली. जी 6 मार्चची होती ती 6 फेब्रुवारीची होती ती 15 मार्चला. मी म्हटलं आता 15 मार्चला तर शक्य नाही बाबा, खूप उन्हाळा सुरू होणार आणि दोस्ती टूर्सचा जे तारखा होतात त्यामध्ये सुद्धा मला स्त्री म्हणून मध्येच अडथळा येणार होताच. परंतु मनाची तयारी केली जाऊ दे जे काय असेल ते. पण दोस्ती टूर्सचा मेसेज आला की 15 मार्चला पोस्टपोन होते. तुम्हाला जर शक्य झालं तर या, तुम्हाला जर यायचं नसेल तर आम्ही तुम्हाला पैसे परत करतो. तर म्हटलं ठीक आहे 15 मार्चला नाही जायचं, कॅन्सल केलं. आणि नंतर मी गीत हॉलिडेजला एकदा विचारून ठेवलं होतं. पण त्यांना हो म्हटलं नव्हतं. तर त्यांना मी फोन केला तर ते बोलले हो आमची आत्ता फेब्रुवारीमध्ये जाणार आहे. 18 फेब्रुवारीला आहे. तर आणि ते गणित असं होतं की मी जायच्या अगोदर फ्री झाली आणि मला 18 दिवस कुठलाही अडथळा नाही आणि आल्यानंतर मला अडथळा होणार. म्हणजे इतकं कोण गणित, आम्ही दोघी बसून ते गणित करून केलं, पण ते आपल्या शरीराचं गणित आपण केलं, पण ते चुकीचं झालं होतं. आणि माईने जे गणित केलं ते इतकं परफेक्ट केलं की ही अनुभूती आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे की हे आपण विचारांच्या पलीकडचं आहे. लोकांना अनेकांना वाटू शकतं यात काय मोठी गोष्ट आहे, पण मोठी गोष्ट आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ही असते भगवंताची योजना आणि त्यामुळे आपल्यासोबत कोण असेल, आपण कुठे थांबू, आपलं हॉटेल काय असेल, तर हे सगळं तिने योजलेलं आहे. एवढा विचार केला की मग आपल्याला अनुभूती बसने जरी गेलो तरी येऊ शकतात. 4 तारखेची आरती ही आईबाबांची होती
आणि आधी सगळ्यांनी एक एक दिवस आरती केली होती. मी म्हटलं हा सगळ्यांना कोणाला महाशिवरात्रीला करायची, कोणाला सोमवारी करायची, कोणाला एकादशीला करायची, कोणी प्रसाद घेऊनच आलं होतं म्हणून तेव्हा करायची. म्हटलं सगळ्यांचं होऊ दे. मी एकदम फकीर आहे, मला निवांत असंही सुचत नसतं काय. म्हटलं सगळ्यांचं होऊ दे, मग नंतर निवांत बघते मी काय करायचं नंतर शेवटी. म्हणून शेवटची 4-5 तारखेची आईबाबांची 4 तारखेला हे केलं. 5 तारीख राहत होती शिल्लक. बाकी सगळ्यांच्या म्हटलं चला मी करते 5 तारखेची. म्हणून मग मी केली. 6 तारखेला समाप्ती. तर ती 4 तारखेची आरती त्यांची होती. म्हणजे आणि त्यावेळेला दत्तरूपामध्ये दरवाजामध्ये तिथे हॉटेलच्या दरवाजामध्ये पहिल्या माळ्यावरती तिथे असं येऊन उभं राहणं आणि सगळ्यांशी बोलणं. कोण होतं, काय होतं काही माहीत नाही. पण आपण आशीर्वाद घेऊया भगवंताचे जे सर्वांसाठीच आहेत. तर असं आहे. तर त्यामुळे बसने जरी केली तरी ही धारणा मनामध्ये ठेवून आपण जावं आणि मग 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 काही अडथळा येईल नाही तर मग थोडंसं फ्रस्ट्रेशन वाटेल. अरे बापरे, आणि परचिंतन होऊ शकतं की हे काय गप्पा मारतायत, हे काय करतायत. नाही मारू देत, कारण जीव आहे शेवटी, मोकळा होतोय तो, असं आहे. तर मग ज्याला जे करायचं ते करू द्यायचं. आपल्याला हे जे करायचं ते करू द्या. असं बांधून नाहीच ठेवलं तर. मी तर प्रचंड हसले, प्रचंड म्हणजे प्रचंड हसले. का हसले, कशासाठी हसले मला नाही माहिती, पण तिने मला खूप हसवून घेतलं तिने. अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची प्रगती हो आणि सगळ्यांना जायला मिळालं, नाही मिळालं तरी आपल्या भारताची अशी एक नदी आहे की जी अमर अविनाशी आहे आणि जी हे आपल्याला भाव आपण आपला घर बसल्या पण मनामध्ये आपण जर दृढ केले तर आपण तिची परिक्रमा करतो असंच आहे. आणि मला दुसरा एक अनुभव तिच्या पाण्याचा, जलाचा. आता तिथले तट पण त्याच्यामध्ये पण दूषित पाणी सोडतात तरीसुद्धा सुंदर आहे. सगळे तट सुंदर आहेत. सगळं पाणी पण तिचं इतकं असं हातात घेतलं की इतकं छान आहे. मी तर प्यायलेसुद्धा. म्हणतात की नका पिऊ म्हणून, पण मी प्यायले. मला घशाला नंतर हे झाला थोडासा, बराच त्रास झाला. पण मला ते जल इतकं खेचत होतं की प्यायला पाहिजे. कोणी पिऊ नये तसं, कारण सांगितलं आहे की त्याच्यामध्ये सोडलं जातं बरंच सांडपाणी आणि हे असं आहे. पण मी घेतलं आणि काय झालं की मला थोडं स्किनचं, आता स्किन रॅश वगैरे थोडी अशी प्रवासामुळे आणि सतत आपण पायजमे घालणं वगैरे थोडी राहतेच स्त्रियांना. तर म्हणून मी सोप्रामायसिन सोडं ठेवलं होतं एवढा प्रवास वगैरे. पण तुम्हाला सांगते अक्षरशः की त्या जलामध्ये स्नान केलं. मला सोफ्रामायसिनचं ते ट्यूबचं ते उघडायला पण लागलं नाही. काहीही गरज पडली नाही. असं हे म्हणजे त्या जलामध्ये अख्ख्या तिथल्या आसपासच्या गावाचा किंवा कंपन्यांचा जरी सांडपाणी जात असेल तरीसुद्धा त्या जलामध्ये एवढी शक्ती आहे की ते काही बाधा नाही, म्हणजे असलेले त्रास दूर निघून गेले. ही गोष्ट. आणि मला त्या चवीचं पण उलट मी म्हणतो अरे वा किती छान चव आहे असं आहे. तर हे सगळं आहे. त्यामुळे खूप म्हणजे अद्भुत आहे. आणि सगळ्यात इथे मैया होत्या. आता 17 जणी, सगळे 17 जणांमध्ये 11 स्त्रिया होत्या आणि 4च वयस्कर बाबाजी हे होते. तर तिथे स्नान करत असताना ओंकारेश्वरला सगळ्यांनी माझ्या डोक्यावरती पाणी हे केलं. आयुष्यामध्ये अशी अंघोळ म्हणजे एवढ्या मातांनी डोक्यावरनं माईचं जल आपल्या डोक्यावर घालणं ह्याच्यासारखं काय भाग्य असू शकतं अजून. इतक्या आशीर्वादाने सगळ्यांनी डोक्यावरनं म्हणजे ते भारावून टाकणारं होतं की फारच. त्याच्यामुळे आपण जिथं आहोत तिथे असंही आहे, भगवंताने निर्माण केलेली सृष्टीमध्ये एवढी म्हणजे अशीही गोष्ट आहे. हे नदी म्हणजे केवळ नदी नाही आहे. आणि एवढंच नाही की फक्त नर्मदा नदीच, तर सर्वच नद्या आपल्या ह्या पद्धतीने आहेत, पण नर्मदा विशेष आहे हे नक्कीच आहे. पण आपण त्याच दृष्टीने सर्व नद्यांना पाहिलं किंवा नदी ही इतक्या म्हणजे भगवत स्वरूप असू शकते, हा विचार किंवा हे सत्य आहे हे जीवनात आत्ता समजलं आहे ह्या टप्प्यामध्ये. 9-10 वर्षांपूर्वी चितळे मैया आणि त्यांच्या बाबाजींचा पण व्हिडिओ ऑडिओ मी ऐकले होते. माझ्या शाळेतल्या बाईंनीच पाठवले होते. पण तेव्हा नव्हतं वाटलं की इतकं म्हणजे जाणवलं सगळं अद्भुत आहे.
परंतु आपण काही मर्यादा बांधलेल्या असतात स्वतःला, कुंपणं केलेली असतात. त्यामुळे ती तुटत नसतात. म्हणजे भले ती आध्यात्मिक का असेना, पण ती असतात. त्यामुळे दुसरं नवीन काही स्वीकारलं जात नाही. तसंच माझं होतं. पण आत्ता जसं-जसं वय थोडं पुढे सरकतंय आणि जसं-जसं तेव्हा असं एक वेगळाच प्रवास भगवंत करून घेतोय. तर आत्ता लक्षात येतं की नाही आपली दृष्टी म्हणजे अ, ती म्हणजे भगवंताची साक्षात चैतन्य वाहणारी नदी आहे. आता उदयन आचार्य म्हणून आहेत डोंबिवलीचे. त्यांना एका साध्वी म्हणजे एका महान तपस्विनीचा अ, भेट घेण्याचा योग आला. आता त्या नाही आहेत. नर्मदा तटीच्या त्या अ, पूर्णतः उन्मनी अवस्थेतल्या साध्वी, की ज्या अवधूत दिगंबर अवस्थेमध्ये म्हणजे केवळ थोडंसं गुप्तांग झाकण्यापुरतं चिंधी असायची त्यांच्या शरीरावरती, बाकी काही नाही. तर असे त्यांची उदयन आचार्यांची भेट झाली. तर त्यांची भेट होण्याच्या अगोदरचा किस्सा असा आहे, की ते चालले होते आणि वाटेत त्यांना शंकर महाराजांसारखे बसलेले दिसले आणि त्यांना ते शंकर महाराजच जाणवलेत आणि ते बोलले, "मला तसेच दिसतायत, तर मी त्यांना तेच मानेन." आणि त्यांनी त्यांना इशारा केला, की "तू इथे जा, या दिशेने जा आणि पण एक लक्षात ठेव, की तुझ्या मनामध्ये विकार आले, तर तू मार खाशील. मनात विकार देऊ नकोस, तर तू मार खाशील." मग तिथून ते रूपात देवीचं स्मरण करत त्यांनी ते स्तोत्र मंत्र म्हणत ते निघाले आणि तिथे थोड्या अंतरामध्ये ह्या उन्मनी अवस्थेतल्या ह्या साध्वी होत्या. त्या 2-3 दिवस झाल्या समाधी अवस्थेत होत्या. त्या तिथे बसलेल्या होत्या. पूर्णतः केवळ छोटासा पूर्णतः ते कोणालाही कुठलाही पुरुष असो किंवा स्त्री असो असं बघेल तर विकार येणारच, स्त्रियांच्या मनात पण येतील. असं हे होतं. पण हे स्तोत्र म्हणतच आणि ते स्वतः उदयन आचार्य कलावती आईंचे शिष्य आहेत आणि खूप उच्च कोटी ब्रह्मचारी आहेत ते. आणि मग ते त्या अवस्थेत त्यांनी मंत्र म्हणत श्लोक स्तोत्र म्हणत त्यांनी ती अवस्था त्यांनी त्यांच्याकडे ते तिथे गेल्यानंतर त्यांनी डोळे उघडले, यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना खूप प्रेमाने दृष्टी दिली. त्यांना असं वाटलं कलावती आईच त्या म्हणजे त्यांना जाणवलं की आई असत्या तर अशा अशा हे असत्या. तर आणि त्यानंतर उदयन आचार्यांनी सांगितलं की ह्या जेवण जेवत नसायच्या आणि त्या नर्मदेचं जल किंवा नर्मदेच्या इथला चिखल खायच्या आणि त्या म्हणायच्या की काय लोकं भिक्षा मागतात इथे-तिथे. हे साक्षात हे अमृत वाहतंय, साक्षात हे बासुंदी, खीर, रबडी वाहते, हे का नाही खात आहे? म्हणजे ह्या अवस्थेत त्या होत्या. त्यानंतर त्यांनी एके दिवशी मग जलसमाधी घेतली आणि आता त्या नाही आहेत. पण हे एवढ्या उच्च कोटीचे गुप्त रूपात राहिलेले असे संत तिथं आहेत. तर आणि ह्या प्रत्यक्ष अनुभूतीही घेतल्यात. त्यामुळे ती जी आहे चैतन्य रूपामध्ये भगवंताची ऊर्जा जलरूपामध्ये वाहत आहे ती. आणि ती कल्पोनकल्प वाहत आहे. हिमालय, गंगा पण नष्ट होतील. आता गंगेने भगवान शिवांना विचारलं, की माझ्यामध्ये सर्वजण स्नान करायला येतात. पण मी सगळ्यांची पापं माझ्यामध्ये सोडतात. पण मग माझ्यामध्ये मी कशी स्वच्छ होऊ? तर भगवान शिव म्हणतात, की तू नर्मदेत स्नान कर. तर असं हे नर्मदेचं महत्त्व आहे. अशी ही पवित्र, परमपवित्र नर्मदा माता ही नदी स्वरूपात जरी दिसत असेल, तरी साक्षात वाहणारं भगवंताचं चैतन्य आहे. इथं आपण थांबूयात आणि आपण शांतीपाठ घेऊयात आणि थांबूयात. उद्यापासून कसं आहे बघा, महाराजांनी डिसेंबरच्या दरम्यान असाच मनात चालू होतं. वर्षाशी पण मी बोलले, काय करावं? महाराजांचं चरित्र तर 650 पानांच्या वर आहे. मग घ्यावं, काय करावं? मध्येच एवढा गॅप पडणार, काय करावं? असं खूप म्हणजे तर महाराजांवरतीच सोपवलं, तुम्ही जे कराल ते करा. आणि नंतर मग झालं सुरू महाराजांचं हे. आणि मग नंतर ही पण यात्रा म्हटलं आता ठीक आहे. मग मनात असंच आलं, की आपण वाचन घेऊन जाऊ पुस्तक. वर्षा म्हणाली, "नाही मनीषा, तिथे नाही होणार. तू तिथे गेलीस तर तिथलीच होऊन जा." आणि मग मनात आलं, की आपण एक-एक शेअर करूयात.
आणि मग परत लिंक सर्वांना शेअर केली आणि किती लोक जोडले गेले, नवीन साधक किती लोक जोडले गेले. म्हणजे महाराजांना कसं करून घ्यायचे. आणि तिथं गेल्यानंतर मला लक्षात आलं की महाराज का नर्मदा तटी सारखे जात होते, का तिथं जात होते, तिथं केवढं कार्य केलं आपल्या संतांनी. म्हणजे हे जर आत्ता पुन्हा चरित्र वाचन केलं नसतं तर मला त्या दृष्टीने बघता नसतं आलं. तर हेही घडलं. तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट, घटना ही त्यांच्या म्हणजे त्या शक्तीनेच घडते आणि कल्याणकारीच असते, हे आहे. अजून एक छान अनुभव सांगायचा होता. तो म्हणजे ज्या दिवशी सकाळी आपणाला जे आरती करत असताना अचानक दरवाजामध्ये जे संत आले होते किंवा कोण होते ते काही उलगडलं नाहीच. परंतु मैयाने त्यांना पाठवलं होतं एवढं नक्कीच, आणि आशीर्वाद देण्यासाठी आणि तिची अनुभूती करवण्यासाठी. हे सर्वांना स्पर्श झालं आणि त्यानंतर मग त्याच दिवशी 2 तासांनंतर दादा गुरूंची भेट झाली. तर ते आपण पाहिलं त्याच दिवशी संध्याकाळी आपण नर्मदापुरम इथं ह्या ठिकाणी मैयाच्या तटी जे नर्मदापुरम क्षेत्र आहे तर तिथं गेलो होतो आणि संध्याकाळची आरती ही नर्मदापुरमच्या तटावरती झाली. तर त्यावेळेला ती आरती होण्याच्या अगोदर आता आम्ही नर्मदापुरम या गावी पोचलो. तर त्याच्यानंतर एक अर्धा तास, एखाद तासात लगेचच मैयाच्या तटी जायचं होतं. त्याच्यामुळे मग प्रसादासाठी मला घाई गडबडीत तिथं द्राक्षच मिळाली आणि जी द्राक्ष चाकली घेत असताना तर ती द्राक्ष गोड वाटली म्हणून ती घेतली. आणि त्याच्यानंतर आम्ही 6-6:30च्या दरम्यान नर्मदा तटी नर्मदापुरमच्या, ज्याला होशंगाबादचं नाव आता नर्मदापुरम झालेलं आहे, तर त्या तटावरती आम्ही गेलो. ती खूप सुंदर तट आहे, तो अत्यंत सुंदर तट आहे आणि त्या तटाचा पण फोटो मी पाठवेन. तर प्रत्येक मैयाच्या तटावरती तिथे जे मंदिरं असतात तर तिथले पुजारी येऊन ही महाआरती करतात, मैयाची आरती करतात, नर्मदाष्टक करतात, कापूर आरती करतात. तर हे सर्व केलं जातं प्रत्येक तटावरती. तर तिथे आपण गेलो होतो त्यावेळेला मग संध्याकाळी तिथे त्या तटावरती स्नानही केलं आणि त्यानंतर मग आरती केली. तर आईचीच आरती होती आणि आपण प्रसाद द्राक्षांचा घेतला होता आणि आरती झाल्यानंतर सर्वांना वाटला आणि त्यानंतर तिथे गायी पण खूप होती, गायी वासरं वगैरे भरपूर होती तटावरती अशी फिरणारी. ज्या भटक्या गायी होतात त्यांचीच वासरं इथे तिथे खूप फिरत होती. आणि सगळ्यांना प्रसाद दिल्यानंतर मी जेव्हा खाल्ला तेव्हा लक्षात आलं, अरे बापरे, द्राक्ष आंबट आहेत फार. तर मला मनाला फार लागलं, अरे एवढा प्रवास करून आले सकाळपासूनचं आणि मलाच आतमध्ये जरा थोडं पोटात बेचैन वाटत होतं. तर असं वाटलं की एवढे सगळे सिनियर्स आहेत, त्यांना ही थोडी आंबट द्राक्ष झाली, आता कसं सगळ्यांच्या प्रकृतीला होतील असं मनामध्ये खूप वाटत होतं. आणि सारखे विचार येत होते, अरे आपण खाल्लं तेव्हा तो गोड होती आणि ही आता अशी आंबट आहे. तरी ती बरी वाटली, परंतु ते मनाला लागत होतं सारखं. तर थोडंसं स्पर्श झाला मनामध्ये की आंबट निघाली. तर त्या वेळेला त्या तटावरती एक मुलगी तिथून होती आणि आरती करायच्या अगोदर पण ती आपल्या समूहाच्या इथून त्या तटावरती ती फिरतच होती, इथून तिथून जात होती. आणि आपल्या इथे या ग्रुपला पण ती भेटली होती आणि आरती करायच्या अगोदर पण ती ग्रुपमध्ये येऊन सगळ्यांना अशी भेटून हसून गेली. आणि नंतर आरती झाल्यानंतर ती आम्ही सगळे बसलो होतो प्रसाद घेऊन, असे कट्ट्यावरती असे सगळेजण आपापले बसले होते. आणि त्यावेळेला ती मुलगी पुन्हा तिथं आली आणि एका काकांना तिने विचारलं, प्रसाद द्या मला. आणि तिने मग त्यांनी विचारलं, मनीषा प्रसाद आहे का? तर मग होता, तर दिला तिला द्राक्ष. आणि त्याच्यानंतर ती थोड्या वेळाने माझ्यासमोर आली उभी आणि म्हणाली, अंगूर खाए, अंगूर थोड़े खट्टे थे लेकिन अच्छे लगे, वो काले अंगूर भी बहुत अच्छे रहते, असं. तर तिने जे सांगितलं, ती ज्या पद्धतीने म्हणाले की अंगूर खाए, थोडे खट्टे थे
लेकिन अच्छे लगे. तर ते ऐकून मला असं झालं, की माझ्या मनात विचार चालू होता, की हे आंबट द्राक्ष झाली सर्वांना आणि ते तिने त्यावेळेला सांगून, की "बाबा खट्टे थे, लेकिन अच्छे लगे." असं म्हणून आणि "वो काले अंगूर भी अच्छे रहते." आता तिथे काळी द्राक्ष नव्हती मिळाली. पण ते मनात आहे, की पुन्हा कधी जाण्याचा योग येईल, तर तिथे काळी द्राक्ष जे आहे ते घेऊन जाता येईल. आणि तिने माझ्या मनातलं त्या मुलीने मनातली जी माझ्या चालू होती घालमेल, की सगळ्यांना एवढे वयस्क आहेत आणि थोडी आंबट द्राक्ष केली, तर ती तिने दूर केली. तर ही असते वैश्विक शक्तीची आणि भगवंताची जी ते आपल्या अंतर्मनात काय चाललेलं आहे हे भाव ओळखतात, ती शक्ती ओळखते आणि त्यानुसार ते आपणाला ते भाव जर शुद्ध असतील आणि निर्मळ असतील, तर त्यासाठी त्या भावनेला आपणाला साधसुद्धा भगवंताची शक्ती ही देत असते. तर ही घटना खूप स्पर्श करणारी होती आणि तिची ती वाक्य जी गोड इतकी, की म्हणजे तिने नंतर येऊन खास प्रसाद मागितला आणि म्हणजे ती 15-20 मिनिटानंतर आली आणि तिने प्रसाद मागितला आणि खाल्ल्यानंतर ती सांगते, "अंगूर खट्टे थे, लेकिन अच्छे लगे." तर हे जे शब्द तिच्या मुखातनं आले, ते फार स्पर्श करणारे होते आणि खूप काही ईश्वरीय शक्तीची अनुभूती करणारी होती किंवा माईची अनुभूती करून देणारे होते. आणि त्यानंतर एका शेजारीच बसलेल्या पंढरपूरच्या काकींनी तिला विचारलं, "तू कुठे राहते?" तर ती बोलली, "मी इथेच राहते आणि मी संध्याकाळी रोज इथे येत असते." असं तिने सांगितलं. तर तिचा फोटो काढला असता तर खूप छान झालं असतं, पण ते सुचलं नाही तेव्हा तिथे. आणि त्यानंतर मग त्या तटावरती मैयाची आरती सुरू झाली. ती आरती पण खूप वेळ छान चालू होती आणि ती आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली सुरू झाली. तेव्हा ह्याच मुलीने आम्हाला सगळ्यांना परत फुलं आणून दिली. एक फुलं आणून दिले तिने. तर हे फार कोण होती किंवा तिथे राहणारी असणार आहे, ती नेहमी तिथे तटी येत असणार आहे आणि अत्यंत भोळी-भाबडी अशी ती होती आणि मध्यम वयाचीच होती. पण खूप सुंदर रीतीने एक जाणवलं तिचा वावर तिथे. तर हे आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे अजून एक भाग, की मैया जिथं समुद्राला मैयाचा संगम होतो समुद्राशी. तर तिथं संगम त्या तिथे आपणाला ओटी भरली जाते म्हणजे श्रीफळ असतं ते आपण समुद्रामध्ये अर्पण करतो. तर त्यावेळेला बोटीने प्रवास करायचा असतो आणि एका तटावरून आपल्याला दुसऱ्या तटी जायचं असतं. तर तो प्रवास जेव्हा समुद्राला भरती असते त्याच वेळेला त्या बोटी निघतात, जहाजं निघतात आणि तेव्हा मग परिक्रमा करणारे किंवा दुसऱ्या तटाला जर लोकांना प्रवाशांना जायचं असतील, तर ती लोकं तेव्हा जहाज तिथून सुटतं. तर ते दिवसातून 2दा ते जेव्हा भरती येते 12-12 तासांनी, तर त्यावेळेला ते जहाज तिथून निघतं. तर सुरुवातीलाच आपण बुकिंग करायचं असतं आणि ते लोकं आपल्याला टाईम सांगतात, की ह्या वेळेला जहाज तुमचा नंबर आहे. तर मग ट्रॅव्हल्सवाल्यांनी आधीच बुकिंग केलं होतं. तर तो रात्री 12 वाजता तिथून बोटीने प्रवास होता. पुढे 3-3.5 तासांचा प्रवास होता. तर आम्ही सगळेजण त्या 12 वाजता 11च्या दरम्यानच आम्ही तिथं पोहोचलो. म्हणजे तसं त्या विमलेश्वरच्या इथून त्या बोटी हे होतात, निघतात आणि विमलेश्वरच्या इथे मैयाचं तिथे चरण म्हटलं जातं. तिथे जे शिवलिंग आहे, तर मैयाचं चरण हे विमलेश्वरच्या इथे आम्हाला त्या गुरुजींनी सांगितलं, दाखवलं ते, की ही मैयाची चरण आहेत आणि तिथे शिवलिंग आहे त्याला आणि तिथून मग ते दर्शन झाल्यानंतर आम्ही 1-2 तास आधीच पोहोचलो होतो तिथे 2-2.5 तास आणि वाट बघत होतो आणि नंतर बोटीच्या इथे गेलो. तर तिथं जात असताना थोडं माझ्या बाबांना बसले होते तिथे हाताला जरा लागलं तर ते रक्त वगैरे आलं. तर आमचे जे टूर मॅनेजर होते त्यांनी कुठलाही विचार न करता स्वतःच्या हातातला रुमाल काढून तिथं तो त्यांच्या हाताला बांधला. तर ही गोष्ट पण खूप स्पर्श करणारी आहे. आपण ज्या ट्रॅव्हल्स बरोबर जातो, तर ते कोणाबरोबर जावं, कोणती कंपनी असावी ह्याची पण योजना मैया करत असते. आपल्यासोबत त्या ट्रॅव्हल्समधले कोणते मंडळी आपली व्यवस्था करण्यासाठी असतील, हे सुद्धा योजना मैयाने केलेली असते. तर म्हणजे माझ्या पर्समधनं रुमाल बाहेर यायच्या अगोदर, कारण मी तर ते रक्त कुठून येतं हेच बघत होते
आणि त्याच्यामुळे त्याच्या आत त्या टूर मॅनेजर, त्यांचं नाव सचिन, त्यांनी त्यांच्या खिशातला पटकन रुमाल खिशातनं काढून, म्हणजे मी पर्स उघडणार काढणार त्याच्या आत, मला सुचायच्या आत त्यांनी तो रुमाल त्यांना दिला होता. आणि त्यानंतर आम्ही जहाजावर गेलो तर तिथे त्या जहाजाच्या इथे त्या एका जणांनी बघितलं, तर त्यांनीसुद्धा जहाजाचे जे काम करणारे होते त्यांनी हळद पण लगेच दिली. तर हे खूप आहे की, आणि तेव्हा जाणवलं तिथे त्या बंदराचं काम पण चालू होतं. तर तिथे रात्रीला इतकं कष्ट करतात लोकं, आणि त्या बंदराच्या इथे जेव्हा तर रात्रीला सुद्धा आपल्याला, आपण जहाजाने जातो किंवा आपला प्रवास होत असतो आणि तिथे आपल्याला बंदर बांधलेलं दिसत असतं. आपण तिथे खूप छान ऐशमध्ये जातो, बसतो जहाजात आणि निघतो. परंतु ते बंदर बांधत असताना जे कामगार तिथं काम करतात, ते रात्रीला कशा पद्धतीने काम करतात ते तिथं मी बघितलं. म्हणजे आपण फार सुखात आणि स्वर्गात आहोत. आपण ते रात्रीला ज्या पद्धतीने काम करतात, आणि तेवढं काम करून त्यांना दिवसाला किती रोज मिळत असेल. अ, जे आपण इतकं सुखात आपण इथे कमावतो, पण त्यांना तितकं कष्ट करून रात्रीला तिथे खाली समुद्र आहे. त्या म्हणजे तिथे त्या बांबूंवरती ते उभे आहेत आणि कुठलाही आधार नाही. त्याच्यात वेल्डिंगचं काम आहे चालू, आणि खाली सगळी खडकं आहेत, पाणी आहे आणि अंधार आहे. त्याच्यातच वेल्डिंग काम चालू आहे. त्याच्यातच असं सगळं ते बघितल्यानंतर फार असं म्हणजे खूपच गोष्टी जाणवल्या की ज्या शब्दात नाही मांडता येणार, की ही मंडळी कशी भगवंतांनी तयार केलेली आहेत, की इतकी मजबूत आणि असं कणखर काम करणारी. आणि असे जीव आहेत, आणि हे पहिल्यांदाच मी पाहिलं माझ्या आयुष्यामध्ये, की असं कसे ते समुद्रात पण काम करतात. तर मग त्यानंतर मग आम्ही जहाजात बसलो त्या, आणि 12 वाजता वगैरे सगळेजण बसले. पुण्याचा एक नागपूरचा एक ग्रुप होता, तो पण परिक्रमेचीच बस होती. ती सगळी अख्खी तिथे होती. त्यांनी छान भजनं म्हणत होती. बोटीवरती पण मैयाची गाणी चालू होती. आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये जहाजाच्या कठड्यावरती बसून, ते 3 तास कंटिन्युअस जहाजाच्या कठड्यावरती बसून, म्हणजे कठडा आणि खाली डायरेक्ट समुद्र, असा प्रवास केला. आणि अगदी पाय पसरून शांतपणे बसले होते. आणि ते बसण्याचं श्रेय पण आमच्या टूर मॅनेजर आणि आपल्या तिथे टूर मॅनेजरसोबत आमच्या सगळ्यांची, 17 जणांची, आम्ही सगळे येतोय ना बरोबर हे पाहण्यासाठी टूर मॅनेजरबरोबर जे असिस्टंट होते त्यांचे, प्रवीण म्हणून, ते वयाने छोटेच होते. हे दोघंही टूर मॅनेजर पण माझ्यापेक्षा वयाने लहानच होते. तर ते दोघंही तिथं होते. ते कठड्यावर बसले होते म्हणून मीही बसले, आणि बाकी सगळे सिनियर सिटिझन सगळे खाली बसले. पण त्या कठड्यावर बसून प्रवास केला, आणि 3 तास मी त्या समुद्रामध्ये त्या कठड्यावर होते, आणि एका बाजूला समुद्र, आणि तो जो अनुभव आहे की वरती आकाश पूर्ण, खाली पाणी वाहतंय, आणि बसमधून जाताना पण आपल्याला जाणवतं की आपण बसमध्ये आहोत. परंतु त्या समुद्राच्या त्या जहाजाच्या कठड्यावर बसल्यानंतर मला काहीच जाणवत नव्हतं की मी त्या जहाजात बसली आहे. म्हणजे समुद्र जसा आत जातो, आपण आत प्रवेश करतो समुद्राच्या, तशा लाटा शांत होत जातात, आणि त्या लाटा फार शांत असतात, आणि खोल समुद्रात एक शांतता असते. तर ती शांतता, म्हणजे अगदी आपण त्या जहाजाच्या कठड्यावर बसून सुद्धा असं भीती नव्हती वाटली, काहीच नाही, एक क्षणभर नाही. सुरुवातीला मी हाताने असं मागे दोन्ही हाताने पकडलं होतं, नंतर खाली पकडलं, नंतर हात दोन्ही पकडायचं पण सोडून दिलं. तर हा अनुभव आयुष्यात परत कधी घेईल माहीत नाही. ते दोघं जण तिथं बसले होते, आणि ते बसल्यामुळे मीही बसले, आणि भगवंताने ती मला निसर्गाच्या जवळ, समुद्राच्या खालून लाटा वाहत आहेत, समोर वरती आकाश आहे, आणि झुळझुळ वाहणारा वारा आहे, मध्येच 1-2 पक्षी पण दिसत आहेत, आणि हे जे त्याच्यात ती ईश्वरीय शक्ती अनुभवणं, तर ही संधी तिथं मिळाली. आणि हे टूरचं मॅनेज करणाऱ्या त्या दोन्ही जीवांना ते श्रेय जातं. तर अशा निसर्गाच्या सहवासात जाण्याचा अनुभव मैया आपल्याला खूप देते ह्या यात्रेदरम्यान. आता असा मगाशी प्रश्न होता की कुठल्या यात्रा कंपनी सोबत. आता मी जे गेली होती ते गीत हॉलिडेज होतं. अत्यंत छान व्यवस्था केली, आणि जसं व्यक्त केलं की माझं जाणं कसं मैयानेच ह्या टूरमार्फत जायचं हे तिनेच ठरवलं होतं, आणि त्यानुसार झालं. मी तर आधी 2 कंपनींचा विचार केला होता, आणि नंतर मैयानेही ठरवली, आणि तिथे जाणं झालं. पण अतिशय उत्तम अनुभव होता. जायला कोणालाही हरकत नाही ह्या ग्रुपसोबतसुद्धा.
तर आता पण एक आहे की फेब्रुवारीच्या आत जायचं असेल तर, कारण नंतर उन्हाळा सुरू होतो आणि शक्यतो फेब्रुवारीच्या आतच बऱ्याच कंपनी यात्रा परिक्रमेच्या पूर्ण करतात, असं आहे. आता मार्चमध्ये पण काही यात्रा आहेत, पण मग ते खूप उष्णता होते. तर हे आहे. तर हे थोडं सांगायचं होतं. आता आपण वाचन महाराजांचं सुरू करूयात आणि अजून एक त्यामध्ये आपण दुर्वास मुनींची अमरकंटक इथे दुर्वास मुनींनी जिथं साधना केली ती गुंफा पाहिली. त्यानंतर कपिल मुनींची गुंफा पाहिली. अ, गोरखनाथ जिथं साधना करायची ती गुंफा पाहिली. असं हे सर्व साधना जे आपल्या नर्मदा तटी अनेक संतांनी नाथ संप्रदायातील नाथांनी त्यानंतर देवी देवतांनी ऋषीमुनींनी साधना केलेली आहेत. ही सर्व ठिकाणं पाहायला मिळतात. बसच्या परिक्रमेत थोडी कमी मिळतात, परंतु मुख्य ठिकाणं सर्व होतात. थोडी आपल्याला जाणीव होते की हा कशा गुंफा असतील, कसे बसत असतील आणि ते सर्व आपणाला होतं. त्यानंतर उज्जैनच्या इथे मंगळनाथ म्हणजे मंगळाचं पण मंदिर आहे. तर मंगळाने सुद्धा तिथं तपस्या केली. गरुडेश्वरला गरुडाची महती, गरुडाने तिथे कार्य केलेलं आहे. तर सर्व आपण आता जर विभूती योग अध्याय गीतेमधला अभ्यासला तर त्याच्यामध्ये सर्व पक्षी मात्रांमध्ये गरुडामध्ये माझं वास्तव्य मुख्यत्वाने आहे असं भगवंत सांगतो. तर गरुडाची महती असलेलं गरुडेश्वर हे गाव आहे आणि तिथंच आपले हे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी पण तपस्या केली, साधना केली. तिथे दत्त मंदिराची स्थापना केली. तर आणि तिथेच त्यांनी जलसमाधी घेतली, तिथेच त्यांची समाधी आहे. तर पण गरुडाच्या कार्यावरून ते नाव त्या गावाला गरुडेश्वर असं पडलेलं आहे. तर प्रत्येक स्थानामध्ये तिथं सर्वांनी जे साधना केले, तप केले त्यानुसार त्या स्थानाची नावं आहेत आणि आजही तिथं ती स्पंदनं आहेत. तर असं हे पूर्ण यात्रा आहे. तर हे थोड्याशा अनुभूती होत्या, त्याही व्यक्त करून हे पूर्ण होत आहे. इथं आपण थांबू आणि आता महाराजांचं आपण वाचनास